नमस्कार मंडळी. चला तर आजची गंमत तुमच्याबरोबर शेअर करते. आज काय झालं की आता सध्या मी म्हटलं आहे की मुलांच्या एक्झाम सुरू आहेत, त्याच्यामुळे मुलांना अगदी प्रॉपर टिफिन द्यायची गरज लागत नाही. तरी पण मुलांना काल पाहिजे होती थालीपीठं. तर म्हटलं थालीपीठ बनवायचं आणि माझ्या डोक्यातूनच गेले की थालीपीठाची जी भाजणी आहे ती माझ्याकडची संपलेली आहे, बनवायची विसरूनच गेली मी. तर मग आता सकाळी मुलांना सांगितलं आहे खरं टिफिनमध्ये थालीपीठं देणार. तर मग सकाळी मी काय गंमत केली तुम्हाला सांगते बघा. तर घरामध्ये जेवढी पण पीठं होती की म्हणजे तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि चण्याच्या डाळीचं पीठ सगळे एकत्र केली. छान अशी लोखंडी कढईमध्ये मस्त खरपूस भाजून घेतली पिठं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले. लाल तिखट, हळद, थोडंसं हिंग, त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि धना पावडर टाकली. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आणि छान असं मळून घेतलं. मस्त प्लॅस्टिकच्या पेपरवरती तेलाचा हात लावला, त्याच्यावरती थालीपीठ अगदी जाड पण नाही आणि पातळ पण नाही असं थालीपीठ भाजून घेतलं आणि मस्त तव्यावरती दोन्ही साईडनी खरपूस असं भाजलं. तर अशा पद्धतीने मी आज थालीपीठं केली आणि मुलांना टिफिनमध्ये दिली. पण मुलांच्या लक्षात सुद्धा आलं नाही की ही भाजणी बनवलेली असते त्याची थालीपीठं आहेत किंवा नाही आहेत. ते खूपच छान